नमस्कार मित्रांनो, मी अक्षू. आज मी चाललोय आपल्या बाबांकडे भरीव मळ्यात, कारण त्यांना काही जीवनावश्यक गोष्टी कायम लागत असतात आणि मळ्यात मात्र बाबा आणि बाईच असते. मामा आहेत पण ते सर्व मुंबईला राहतात, कारण ते गव्हर्नमेंट सर्वंट आहेत. त्यामुळे त्यांची देखभाल करण्यासाठी मीच आहे. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मी आज इकडं आजी बाबांकडे आलो होतो. काल परवाच्या दिवशी दळण आपण दळायला टाकलं होतं, पण ते दळण न झाल्यामुळं मला परत चक्कर मारावा लागला. मला बाबांचा फोन आला आणि लगेच मी मळ्यात निघालो. हे बघा, असा रस्ता इकडचा मित्रांनो. दरवेळेस काम निघालं का याच रस्त्याने जाण्याचा प्रवास आहे मित्रांनो. जेवण केलंय? नाही नको. बाबा ते बसले तिथं. कोणते? हे इकडचे चाललंय बघा. या अंडे आता नेऊन द्यायचेत मध्ये. ते अजून 2 अंडे आपण नेऊन ठेवू मध्ये. मध्ये घेऊन जाणार आहे आपण. लास्टचा अंडा बाकी. बाहेर उचलत नाही ना मोठे अंडे, त्यामुळे कधी कधी छोटे मोठे कामं करावं लागतात. इकडे मध्ये ठेवू का? फोन माझ्यासोबतच असतो. कुठं? चालतं, राहू दे असं पकडून ठेव. असा का? हा, सगळे तो काढून घेतले त्याच्यात. मी पाणी आणतोय. चलो मित्रांनो, झालं आता. जस्ट आपण आता इकडे बाबांच्या घरी पोहोचलो आहोत. बाबा आणि मी जाणार आहोत आता कवडधरला दळण आणण्यासाठी. तर व्हिडिओ बघत राहा. हे बघू शकता मित्रांनो, कडक ऊन पडलंय, पाऊसच नाही आहे. आणि हे वातावरण बघू शकता इथलं बाबांकडचं मस्त. आणि इकडं बघू शकता तुम्ही बाबा आणि प्लस ते दुसरे बाबा इथं बसलेत मस्त झाडाखाली हवेत. हात दे इकडं. इकडं बसा पाठी. बाबा बसा, मग निघतो आम्ही. दळण वगैरे घेऊन आलो. तर चला मित्रांनो, आता बाबा आम्ही निघतो इथून. थोडंच पुढे आले मित्रांनो, आणि इथं बघू शकता बाबांच्या शेतात इथं रोप लावले. मामा लावून गेलेत. आणि बघू शकता असं आहे, मस्त आलं एकदम. हाय थोडं पातळ आहे, पण मग हाय व्यवस्थित आहे. नाही, 2 पिशे आहे ना. हा, भरून जाईल पातळ्या असं. गोपाल गोपाल. मग तर हे बघा मित्रांनो, 2च मिनिटात आपण कवडदारामध्ये पोहोचतोय आणि त्यानंतर डायरेक्ट आपण दळण घ्यायला जाणार आहोत. तर मित्रांनो, दळण गिरणीवर गेलो होतो, पण दळण गिरणी बंद आहे. 2-3 दिवसापासून लाईट नाही. त्यामुळं आम्ही आता पुढच्या कामासाठी साखरपाट्याला चालतोय. बघू शकता. बाबा आहे का कोणी? दूध द्या ना 1 लिटर. तर मित्रांनो, आपण इथं साखर फाट्याच्या इथं आहोत आणि इथं दूध डेअरीमध्ये दूध घ्यायला आलोय. फ्रेशमध्ये असं दूध इथं भेटून जातं. बाबा जस्ट तिकडे उभे आहेत. बाबा 70 रुपये द्या. सुट्टे.
द्या. हे बघू शकता मोठी अशी डेअरी मित्रांनो. सुट्टे नाही ना. 20 नाही सुट्टे. 20 आहे का सुट्टे तुमची? राहू द्या काही झालं. शेव घ्या शेंगा ते 30लाच आहे ना. दुसरी देऊ का? दा दुसरी देतो. बाबा दिसलेच नाही अजून. भाव कुठे? झालं का? 70 आहे ना. 20 रुपयाची नोट घे ना. हा हे घे. 10 होतं तुमच्याकडे. हा हा 20 घेतो ते 50 पकडा. 20लाच असते ते. हे 50 आहे ना. हा नाही 10 आहे ते. हे 50 धरा ना अजून हातातून. हा, बस. जरा 20 घेत. हा आहे का कोणी? तर मित्रांनो इथून आपल्याला आता दोडक्याची पुडी घ्यायची आहे. त्यासाठी आपण इथे येतो. अरे कोणीच नाही. माल कुठे गेले? धरा. एक टोलटात ना. हे 20 आहे ना. हा 20 राहू दे. आता जाऊन निघून आता इथून. हा चलो आता इथून निघू. पेट्रोल वगैरे टाकून डायरेक्ट घरी आता. हम्म 120 गेलं ना. ओके चला. लस्सी आहे ना दोन. बस केलं बस तिथं आहेत ना. ओके आहे का ते 100 किलोची त्याच्यात ठेवता येईल अशी. घेतला ना बाजार सर्व. दळेत गिरणच नाही चालू. आता म्हणे 2 वाजता साग करणार आहे. चालू आहे ते कोण लाईट सोडणार आहे. असं का? बर पुढे इकडे आहे का? इकडं चला. हे बघा हा पार आहे मित्रांनो. इथं बाबा कंटिन्यू बसत असतात कारण इथं थंडगार अशी हवा लागते त्यांना. आणि बघा इथं हवा म्हणजे हवा असते इथं बाबा. काय खरे का नाही? बसाय बाई इथं चटई आहे प्लस उशी आहे. पुढं 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 अजून पुढं. हा पुढं बस बस. तर मित्रांनो इकडे बघू शकता. इथं नजारा काय असाच असतो कंटिन्यू. उन्हाळा पावसाळा इथं असंच वातावरण असतं मित्रांनो. त्यामुळे इकडे काहीच वेगळं वाटतं. आणि जे छोटे मोठे कामं असतात ते करायला पण काय वाटत नाही. चला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र.